नमस्कार मंडळी. हे बघा, तुम्ही बघू शकता आत्ता मध्ये जे चक्रीवादळ आलेलं होतं, त्या चक्रीवादळाने माझ्या गावाची काय परिस्थिती केलेली आहे ती बघा तुम्ही. हे बघा, तुम्हाला दिसेल आता. हे बघा कसे पत्रे उडून गेलेत ते बघा, बघा, बघा. अरे बापरे! एवढा वाऱ्याचा जोर आणि पावसाचा जोर आहे की हे बघा, झाडसुद्धा तुटून पडलेलं आहे. केवढा खालून झाड तुटलं आहे बघा. म्हणजे याचा अर्थ एवढं तर नक्की आहे की बघा, वारा, पाऊस आणि आग यांच्याशी खेळणं हे योग्य नाही आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना सांगून ठेवते की आता पावसाचे दिवस चालू झालेले आहेत. तर जास्त पाऊस असेल तर घराबाहेर निघू नका. हे बघा, तुम्ही बघू शकता माझ्या गावाला काय परिस्थिती आहे ती त्या चक्रीवादळाची आणि त्या पावसाची. आणि याच चक्रीवादळामुळे माझ्या मावस भावाच्या कांद्याचं एवढं नुकसान झालेलं आहे. 4 ते 5 लाखाचा कांदा वाया गेलेला आहे या पावसामुळे. या चक्रीवादळामुळे एवढं नुकसान झालेलं आहे. मला माहिती आहे, मी फक्त माझ्याच गावचं नाही सांगत आहे. सगळ्यांच्या गावाला तीच परिस्थिती होती जेव्हा हे चक्रीवादळ आलेलं तेव्हा. बघा, तुम्ही बघू शकता की रोड कसे सामसूम झालेले आहेत. कारण कोणी घराबाहेर पडतच नाही अशा वेळेस आणि पडूच नये शक्यतो. पण फक्त एवढंच सांगायचं आहे, बघा वारा बघा किती जोरात सुटलेला आहे. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता कशा पद्धतीची परिस्थिती होती त्यावेळेस चक्रीवादळ जेव्हा आलेलं आत्ता तेव्हा. कारण आपल्याच इथे आता ठाण्यामध्येच त्या चक्रीवादळ तिथे होतं, पण आपल्या इथे जो फटका पडला चक्रीवादळाचा तर त्याचं मी तुम्हाला दाखवलेलं होतं. तर हे बघा, त्या वारामुळे ती गाडीसुद्धा बघा कशी म्हणजे पुढे मागे होते. ती नीट व्यवस्थित सरळ जातच नाही आहे रोडवरून. तर अशा वेळेस शक्यतो घराबाहेर पडू नका. जेव्हा जेव्हा अत्यंत गरज असेल, म्हणजे जाणं भागच आहे, तर फक्त तशा वेळेसच बाहेर निघा पावसाळ्यामध्ये. आणि झाडाखाली उभं राहू नका. बघा किती विजा कडाडत आहेत. बघा, गाड्या ॲम्ब्युलन्स आहे वाटतं ती चालली आहे ती. तर अशा पद्धतीने परिस्थिती होती चक्रीवादळ जेव्हा होतं तेव्हा माझ्या गावची खूप खूप म्हणजे खूप नुकसान झालेलं होतं. हे बघा, आत्ता पावसाचा जोर तर कमी झालेला आहे म्हणून जरा गाड्या आता चालल्या आहेत. पण बघा, वारा अजून आहे तसाच आहे. तर बघा, तुम्ही बघू शकता अशी परिस्थिती होती माझ्या गावाला चक्रीवादळाच्या वेळेस. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा आणि सांगा तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ. ते नक्की मला कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आत्ता कुठे थोडासा पाऊस कमी झालेला आहे.